कल्पना करा, एका अत्यंत गडद अंधारात अतिशय शांतपणे वाढत असलेला एक छोटासा जीव, ज्याने अजून हे बाहेरचं जग पाहिलेलंही नाहीये, ज्याला शब्दांचा अर्थ अजिबात माहीत नाहीये, पण तरीही त्याला अचूक समजतंय की आज आपली आई आनंदी आहे की दुःखी, तो आतल्या आत तिला दाद देतोय. हे कसं शक्य आहे? आणि हेच तर सर्वात मोठं आश्चर्य आहे. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक चमत्कारच वाटतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका अत्यंत सुंदर आणि तितक्याच अचंबित करणाऱ्या टप्प्याविषयी बोलणार आहोत. विषय आहे गर्भसंवाद, महिना 4. खूपच छान आहे आणि महत्वाचा विषय आहे हा. हो ना, कारण पहिले 3 महिने खूप कठीण असतात. म्हणजे तो मळमळीचा, सततच्या थकव्याचा आणि शारीरिक बदलांचा अत्यंत कठीण टप्पा पार पडल्यानंतर जेव्हा 4था महिना सुरू होतो ना, राईट, तो एक हलकेपणा घेऊन येतो. एक्झॅक्टली. तो कसा एक नवा उत्साह आणि एका जिवंत जोडणीचा प्रवास घेऊन येतो, हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. कारण यात फक्त वैद्यकीय माहिती नाहीये. नाही, अजिबात नाही. यात मानसशास्त्र, सजगता म्हणजे माइंडफुलनेस आणि मानवी संवादाचं एक खूप रंजक विज्ञान दडलंय. द लर्नर व्यक्तिमत्वासाठी ही चर्चा खऱ्या अर्थाने एक मेजवानी असणार आहे. नक्कीच. आणि हा टप्पा इतका महत्वाचा का आहे, हे जर आपण विज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या चष्म्यातून पाहिलं तर लक्षात येतं की पहिल्या तिमाहीत म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यात फक्त जीवनाची सुरुवात होत असते. म्हणजे फक्त पायाभरणी असते तिथे. हो, तिथे शरीराचे मुख्य अवयव तयार होत असतात, पण तो काळ आईसाठी खूप दमछाक करणारा असतो. बापरे, हो. खूपच शारीरिक आणि मानसिक दमछाक होते तिथे. राईट, कारण तिचं शरीर या नव्या जीवाला स्वीकारण्यासाठी प्रचंड अंतर्गत काम करत असतं. पण जेव्हा आपण दुसऱ्या तिमाहीत, विशेषतः या 4थ्या महिन्यात प्रवेश करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने अनुभवाची सुरुवात होते. आत्तापर्यंत जो प्रवास अत्यंत शांतपणे आणि फक्त पेशींच्या वाढीच्या पातळीवर चाललेला होता, तो आता प्रत्यक्ष जाणीवेच्या पातळीवर येऊ लागतो. अरे वा, म्हणजे बाळ आता फक्त वाढत नाहीये. नाही, ते हळूहळू आपलं अस्तित्व जाणून देऊ लागतं. हे ऐकताना मला एक विचार येतोय, म्हणजे हे सगळं एखाद्या बी पेरण्यासारख्या प्रक्रियेसारखं आहे का? कसं म्हणजे? आपण जेव्हा जमिनीत एखादं बी पेरतो तेव्हा पहिले 2-3 महिने ते अंधाऱ्या जमिनीत नुसतंच रुजत असतं. वरून पाहिले तर जमीन अगदी शांत दिसते, आपल्याला वाटतं की काहीच घडत नाहीये. हां, एक्झॅक्टली. पण मग अचानक एके दिवशी त्या जमिनीत एक छोटीशी भेग पडते आणि एक अत्यंत नाजूक छोटीशी हिरवी पालवी बाहेर डोकावते. ती असते त्या बीजाची पहिली चाहूल. 4थ्या महिन्याचा अनुभव काहीसा असाच असतो ना? क्या बात आहे. हो, आणि त्या बीजाच्या उदाहरणाला जर आपण थोडं पुढे नेलं ना, तर ती पालवी फक्त जमिनी बाहेर येत नाही. मग ती आजूबाजूच्या प्रकाशाला, हवेला आणि ऊर्जेला प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळू लागते. गर्भाच्या बाबतीतही नेमकं हेच घडतं. म्हणजे तिथेही असाच प्रतिसाद मिळतो. हो ना. पहिल्या 3 महिन्यात आईच्या शरीराने आणि मनाने बाळाचा केवळ स्वीकार केलेला असतो. पण 4थ्या महिन्यात हा स्वीकार एक जिवंत जोडणीत बदलतो. राईट. आतापर्यंत केवळ मनाने जोडलेली आई आता त्या जोडणीचे अत्यंत सूक्ष्म संकेत प्रत्यक्ष स्वतःच्या शरीरात अनुभवू लागते. कारण आता बाळ बाहेरील प्रकाशाला म्हणजे आईच्या भावनांना प्रतिसाद देऊ लागतं. बरोबर. आणि इथेच आईच्या आणि बाळाच्या नात्यात एक मोठा बदल होतो. म्हणजे आधीचे महिने बाळाला केवळ वाढवण्याचे होते, पण हा 4था महिना बाळाला जाणवण्याचा आहे. अगदी बरोबर शब्द वापरलात तुम्ही, जाणवण्याचा महिना. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आत असं नेमकं काय बदलतं ज्यामुळे ही चाहूल अचानक जाणवायला लागते? काही सायंटिफिक कारण आहे का यामागे? हो, या अनुभवामागे एक अत्यंत भक्कम असं वैद्यकीय आणि वैज्ञानिक कारण आहे. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की 4थ्या महिन्यात बाळाच्या शरीराचा विकास अशा एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचतो जिथे त्याच्या मज्जासंस्थेची म्हणजे आपली जी नर्व्ह सिस्टम असते तिची सक्रियता लक्षणीयरित्या वाढते. ओके. मज्जातंतूंवर मायलिन नावाचं एक आवरण तयार व्हायला सुरुवात होते, ज्यामुळे संदेशवहनाचा वेग वाढतो. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातील समन्वय किंवा जे कोऑर्डिनेशन असतं ते आता खूप वेगाने सुधारू लागतं. म्हणजे बाळ आत हालचाल करू शकतो आता? एक्झॅक्टली. ह्याच काळात बाळ आपले हात आणि पाय हलवण्याचा, ताणण्याचा सराव सुरू करतं. बाळ आता फक्त तरंगत नसतं. अरे वा, मग ते काय करतं? ते स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श करतं,
जे गर्भजल असतं म्हणजे ॲम्निओटिक फ्लुइड त्याची चव घेतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळ आता बाहेरील उत्तेजनांना म्हणजे स्टिम्युलायला प्रतिसाद देऊ लागतं. बापरे, हे खरंच ठक्क करणारं आहे. हो, म्हणूनच आत होणारी हालचाल आता इतकी विकसित होते की ती बाहेर आईला सूक्ष्मपणे जाणवू शकते. आणि या संदर्भात मला एका विशिष्ट मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय. हं. ही जी पहिली हालचाल असते ना, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत क्विकनिंग म्हणतो, हो ती अत्यंत सौम्य असते असं म्हणतात. हो, खूपच नाजूक असते ती. एखाद्या हलक्या स्पर्शासारखी किंवा पोटात आतल्या आत एखाद्या फुलपाखराने नाजूक पंख हलवल्यासारखी. बऱ्याचदा पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांना सुरुवातीला ही हालचाल गॅस किंवा पचनाचा त्रास वाटण्याचीही शक्यता असते. हो, तसा गोंधळ उडतो सुरुवातीला. राईट. पण जेव्हा तिला जाणीव होते की अरे हे तर बाळ आहे, तो क्षण किती अविश्वसनीय असेल ना. नक्कीच. तो एक टर्निंग पॉइंट असतो. आणि बऱ्याचदा असंही होतं की चौथ्या महिन्यात कधी काहीच जाणवत नाही, तरीही ते पूर्णपणे सामान्य आहे. राईट. हो, प्रत्येक गरोदरपण वेगळं असतं. त्यामुळे काही जणींना थोडा उशीर लागू शकतो आणि ते अगदी नॉर्मल आहे. बरोबर. पण जेव्हा ही चाहूल लागते ना, तेव्हा एक गोष्ट नक्की बदलते. तोपर्यंतचा एकतर्फी वाटणारा प्रवास आता प्रतिसादाचा होतो. शब्द ऐकून त्याचं डिक्शनरीसारखा अर्थ लावत नसतं, पण आई जे काही विचार करते, ज्या भावना अनुभवते, त्याचा थेट आणि अत्यंत सूक्ष्म प्रभाव बाळावर पडत असतो. हां, म्हणजे फिलिंग्स ट्रान्सफर होतात. राईट. जेव्हा बाळाची ती छोटीशी हालचाल आईला पहिल्यांदा जाणवते, तेव्हा तिच्या मेंदूत आनंदाच्या लहरी निर्माण होतात. तिला वाटतं, अरे हे माझं ऐकतंय, हे माझ्यासोबत आहे. हा एकच अनुभव त्या दोघांमधला संवाद खऱ्या अर्थाने जिवंत करतो. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघा. हा जो बदल आहे तो फक्त बाळाच्या शरीरात होत नाहीये, तर तो आईच्या मनस्थितीतही होतोय. एक्झॅक्टली. पहिल्या तिमाहीतला तो जीवघेणा ठकवा आता कुठेतरी मागे पडलेला असतो. तिला अचानक एक नवी ऊर्जा परत आल्यासारखी वाटते. तिचं मन हलकं होतं. हो, तो ग्लो यायला लागतो. बरोबर. ती घरात काम करताना अचानक स्वतःशीच हसते, पोटावर हात ठेवते आणि नकळत बाळाशी बोलायला लागते. हे जे छोटे छोटे क्षण आहेत ते खऱ्या अर्थाने त्या दोघांसाठी आनंदाची जागा निर्माण करतात. नक्कीच. पण जर आपण ह्याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर विज्ञानाच्या भाषेत आईच्या या आनंदाचा बाळाला नेमका कसा फायदा होतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण अनेकदा म्हणतो की गरोदरपणात आईने आनंदी राहावं, पण त्यामागील विज्ञान आपण क्वचितच समजून घेतो. जेव्हा आई आनंदी असते, खळखळून हसते किंवा एखादं छान संगीत ऐकून रिलॅक्स होते ना, तेव्हा काय होतं शरीरात? तेव्हा तिच्या मेंदूत एंडॉर्फिन्स आणि डोपामिन सारखी सकारात्मक आणि आनंदाची संप्रेरकं स्रवतात. ही रसायने थेट नाळेद्वारे म्हणजे प्लसेंटाद्वारे बाळाच्या रक्तप्रवाहात पोहोचतात. अरे वा, म्हणजे थेट कनेक्शन आहे. हो, म्हणजे बाळ अक्षरशः त्या आनंदाच्या रसायनांमध्ये अंघोळ करत असतं असं म्हटलं तरी चालेल. पहिली भाषा म्हणजे बाळ ती भाषा समजून घेतं. हो, प्रेमानं बोललेले शब्द बाळासाठी परिचित ऊर्जा तयार करतात. आईची आनंदी अवस्था बाळाच्या मज्जासंस्थेला, त्याच्या चैतन्याला प्रत्यक्ष पोषण देते. बाळ शब्द समजत नाही, पण अनुभव नक्की ओळखते. म्हणजे थांबा, तुम्ही असं म्हणताय की आईचा आनंद हा अक्षरशः बाळाचा आहार बनतो? बाळाला ती आनंदाची चव त्या रसायनांद्वारे समजते. ही तर अफाट आहे. अगदी हेच विज्ञान आहे यामागे. जर हा संवाद इतका प्रभावी आहे तर तो कसा असावा? कारण नुसतं मी तुझ्याशी जोडलेली आहे असा विचार करणं पुरेसं आहे की त्यासाठी काही विशेष संवाद आवश्यक आहेत? दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण साहित्यात काही उदाहरणे आहेत. बऱ्याचदा आया पोटावर हात ठेवून म्हणतात, मी तुझी प्रत्येक चाहूल प्रेमाने ऐकते आहे, किंवा आपले नाते दिवसागणिक घट्ट होत आहे. या छोट्या संकेतांना शोधण्यात आईने स्वतःला कसं गुंतवावं? तसं पाहिलं तर हे जे संवाद आहेत ना, ते केवळ बाळाला ऐकवण्यासाठी नाहीत, ते आईच्या स्वतःच्या अंतर्मनाला शांत करण्यासाठीही आहेत. म्हणजे स्वतःसाठीचं एक प्रकारचं माइंडफुलनेस. एक्झॅक्टली. जेव्हा एखादी आई तिच्या पोटावर हात ठेवून जाणीवपूर्वक म्हणते की मी तुझी प्रत्येक चाहूल प्रेमाने ऐकते आहे, तेव्हा नेमकं काय होतं? ती भूतकाळातील चिंता किंवा भविष्यातील भीती, जसं की माझी डिलिव्हरी कशी होईल, हे सगळं बाजूला ठेवते. राईट, कारण तो स्ट्रेस खूप असतो. हो ना. ती फक्त त्या एका वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करते. तिचे श्वास संथ होतात, तिच्या हृदयाची धडधड एका लयीत येते
आणि बाळाला तीच संथ लय ऐकू येते. क्या बात है. हीच तर सजगता किंवा माइंडफुलनेसची खरी व्याख्या आहे. आणि या वर्तमान क्षणातील शारीरिक आणि मानसिक शांततेतूनच तो उत्तम गर्भसंवाद घडतो. आता या पूर्ण प्रवासात आपण आई आणि बाळाविषयी खूप बोललो, पण मला एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचा उल्लेख इथे करावासा वाटतो, ते म्हणजे बाबा. हो, बाबांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण आपल्याकडे असा समज आहे की गरोदरपण आणि गर्भसंवाद हा फक्त आई आणि बाळाचा विषय आहे. पहिल्या 3 महिन्यात तर बाबांना अनेकदा वाटतं की ते फक्त एक बघे आहेत, ज्यांचं काम फक्त औषधं आणून देणं किंवा फळं आणून देणं एवढंच आहे. राईट, तो एक गैरसमज आहे. पण 4थ्या महिन्यात बाबांची भूमिका कशी बदलते, ते ह्या जोडणीचा पूल कसे बनू शकतात? बाबांच्या भूमिकेकडे पाहण्याचा हा अत्यंत विश्लेषणात्मक आणि गरजेचा दृष्टिकोन आहे. 4थ्या महिन्यापासून बाबा फक्त बाहेरून एक आधार देणारी व्यक्ती राहत नाहीत, तर ते एका जिवंत अनुभवाचे साक्षीदार आणि भागीदार बनतात. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष संवादात भाग घ्यायला हवा. हो, जेव्हा आई बाबांना सांगते की अरे आज मला काहीतरी जाणवलं, तो क्षण जेवढा आईसाठी खास असतो तेवढाच तो बाबांसाठीही महत्वाचा असतो. त्यांनी त्या क्षणी पोटावर हात ठेवून ती चाहूल अनुभवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बाळालाही त्यांचा स्पर्श जाणवेल. एक्झॅक्टली. बाळाशी थेट बोलणं आणि आईच्या आनंदात सहभागी होणं गरजेचं आहे. हा आपला पहिला संवाद आहे. ही भावना आईचा आनंद दुप्पट करते. यावरून एक महत्वाचा विचार समोर येतो बघा. म्हणजे बाबांचा सहभाग आईच्या आनंदात भर घालतो आणि तोच आनंद बाळासाठी जगातला पहिला उत्सव बनतो. अगदी बरोबर. ही एक प्रकारची साखळी प्रक्रिया किंवा चेन रिॲक्शन तयार होते असं आपण म्हणू शकतो. आई आनंदी होते, बाबांना सामील करते, बाबांचा आनंद पाहून आई आणखी रिलॅक्स होते आणि ते पुन्हा बाळापर्यंत पोचतं. हो, आणि ही साखळी त्या कुटुंबाचा भावनिक पाया भक्कम करते. आता आपण याच्या थोड्या व्यावहारिक भागाकडे वळूया. कारण गर्भसंवाद हा केवळ एक विचार नसून ती एक कृती कशी असावी हे समजून घेणं महत्वाचं आहे. राईट, तो रोजच्या जगण्याचा भाग असला पाहिजे. हो ना. आपण याची एक दिनचर्या कशी असावी ते पाहूया. सकाळ, दिवसभरातील सहज क्षण आणि रात्रीचा गर्भसंवाद असे याचे 3 भाग स्पष्ट करता येतील. तर सकाळचा संवाद कसा असावा? सकाळच्या संवादाबद्दल बोलायचं तर हा 5 मिनिटांचा संवाद आईला वर्तमान क्षणात आणतो. सकाळी उठल्या उठल्या डोळे मिटून हृदयावर आणि पोटावर हात ठेवून फक्त एवढा विचार करणं की आज मी तुझ्या प्रत्येक संकेताकडे लक्ष देईन. म्हणजे दिवसाची सुरुवातच एका पॉझिटिव्ह नोटवर करायची. हो, आणि ज्या स्त्रिया खूप व्यस्त असतात ना, त्यांच्यासाठी अगदी 2 मिनिटांची छोटी आवृत्ती देखील आहे. फक्त डोळे मिटून शांत श्वास घेणे. आणि या सकाळच्या संवादात प्रकाशाची एक खूप छान कल्पना वापरता येते. प्रकाशाची कल्पना? ते कसं? म्हणजे अशी कल्पना करायची की एक सुवर्ण गुलाबी रंगाचा प्रकाश, गोल्डन पिंक प्रकाश, जो हृदयापासून पोटाकडे वाहत आहे. हा रंग नवीन सुरुवात आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानला जातो. अरे वा, म्हणजे एक छान व्हिज्युअलायझेशन होतं यातून. आणि मग दिवसभर काय करायचं? कारण दिवसभर तर कामाची गडबड असते. दिवसभराचा संवाद हा पूर्णपणे ऐच्छिक आहे. ओके. निसर्गाचं सौंदर्य पाहताना, चालताना किंवा एखादं छान गाणं ऐकताना, आनंदी वाटताना बाळाला फक्त त्या क्षणात सामावून घ्यायचं. मनातल्या मनात म्हणायचं, मी जिथे जाईन तू माझ्या सोबत आहेस. म्हणजे त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाहीये. अजिबात नाही. तो प्रवाहात चालणारा संवाद आहे. आणि रात्रीचा संवाद? रात्र म्हणजे दिवसभराच्या गडबडीपासून अलग होण्याची वेळ. तेव्हा आईने बाळाभोवती एक मऊ, चांदण्यासारखा रुपेरी प्रकाश म्हणजे सिल्वर लाईट असल्याची कल्पना करायची आहे. यामुळे दोघांनाही शांत झोप लागते. हे सगळं ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतं. पण मला इथे थोडं पुशबॅक द्यायचं आहे. थोडं वास्तवात येऊया. नक्कीच, बोला. समजा एखाद्या दिवशी आई ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असेल, तिची काहीतरी कटकट झाली असेल आणि तिला हे काहीच करता आलं नाही, किंवा तिला त्या दिवशी बाळाची काहीच हालचाल जाणवली नाही, तर तिने ताण घ्यावा का? अरे रे, आज मी बाळाशी संवाद साधला नाही, अशी गिल्ट तिने बाळगावी का? हा अत्यंत महत्वाचा आणि आजच्या काळातला एकदम प्रासंगिक प्रश्न आहे. इथे साहित्यातील एक खूप महत्वाचा मुद्दा मी सांगेन. अपेक्षा नाही, घाई नाही. हे खूप महत्वाचं आहे. जर एखाद्या दिवशी काहीच करता आलं नाही किंवा हालचाल जाणवली नाही, तरी स्वतःला दोष देण्याची अजिबात गरज नाही. काहीच जाणवलं नाही तरी स्वतःला आणि बाळाला इतकंच सांगायचं की मी तरीही तुझ्याशी जोडलेली आहे. राईट. म्हणजे एक वाईट दिवस पूर्ण नाते खराब करत नाही.
एक्झॅक्टली. गर्भसंवाद हा कुठलाही टास्क नाहीये की ज्यावर बरोबरची खूण मारायची आहे. तो एक प्रवाही अनुभव आहे. हे ऐकून नक्कीच अनेक आयांना दिलासा मिळेल. जर मला या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काढायचा असेल तर मी एका वाक्यात असं सांगेन की चौथा महिना हा फक्त काहीतरी करण्याचा नाही तर खऱ्या अर्थाने अनुभवण्याचा महिना आहे. अगदी योग्य सारांश आहे हा. हा प्रवास केवळ आतल्या वाढीचा नाही तर गोड स्पंदनांचा आणि जिवंत जोडणीचा आहे. आणि मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी यातून सजगतेचा म्हणजे माइंडफुलनेसचा एक मोठा धडा मिळतो. नक्कीच मिळतो. आणि याच साहित्यातून एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो बघा. कोणता प्रश्न? विचार करा, जर एक अजाण बाळ ज्याने अजून हे जग पाहिलेले नाही, ते केवळ आईच्या सूक्ष्म भावना, तिचा स्पर्श आणि तिच्या आनंदाच्या लहरी ओळखून प्रतिसाद देऊ शकतं, तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सभोवतालच्या लोकांवर आपल्या आतील शांततेचा किंवा अस्वस्थतेचा किती मोठा अदृश्य प्रभाव पडत असेल? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना? जर गर्भात संवादाची सुरुवात ऊर्जेतून होत असेल, तर खऱ्या जगातही आपल्या अस्तित्व हीच आपली पहिली भाषा नसते का? आपण आजूबाजूला कोणती ऊर्जा देतोय यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. क्या बात आहे. किती सुंदर विचार आहे हा. म्हणजे आपण कोणती ऊर्जा घेऊन वावरतो हे खूप महत्वाचं आहे. ह्याच एका अत्यंत पॉझिटिव्ह आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची चर्चा इथेच थांबूया. ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि रंजक विषयांसोबत द डीप डाईव्हच्या पुढच्या भागात.